न्यू इंग्लिश स्कूल पिलानी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा उत्साहात. ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी पर्यावरण संवर्धन व वाचन संस्कृतीचा दिला संदेश. श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलानी मजरे तालुका जिल्हा सातारा इथं दिंडी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. महाराष्ट्रात आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून या उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल पिलानी येथील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करून पर्यावरण संवर्धन व वाचन संस्कृतीचा प्रभावी संदेश दिला. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या संत परंपरेची संस्कृतीची ओळख व्हावी तसेच पर्यावरण संवर्धन आणि वाचनाचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, गळ्यात पखवाज घेत विठ्ठल नामाचा गजर करत गावातून दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईचे आकर्षक रूप साकारत खांद्यावर पालखी घेतली. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोल रिंगण साकारून उपस्थितांची मनं जिंकली. पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी हातात विविध प्रकारची रोपे, पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे फलक आणि घोषवाक्य घेत गावातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती फेरी काढली. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा, एक विद्यार्थी एक वृक्ष अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणासह लावलेल्या झाडांचं संगोपन करण्याचं आवाहन केले. यावेळी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांची पालखी सजवून ज्ञान, संस्कार आणि वाचनाची आवड जोपासण्याचा संदेश दिला. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिंडीनंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचं संरक्षण आणि हरित भविष्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि संत परंपरेचे संस्कार रुजविणे या त्रिसूत्री उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ यांनी मनापासून कौतुक केले. DSP न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी डॉक्टर जीवन मोहिते.